नमस्ते प्रेक्षकांनो, राशीच्या माध्यमातून मी शिल्पा देशमुख परत आपल्या भेटीस आले घेऊन एक मनोगत घेऊन ज्याची दखल तुम्ही घ्यावी आणि गांभीर्यपूर्वक घ्यावी अशी माझी मनोमन इच्छा आहे. वारे राजकारण, वारे मंत्र्यांचं कौतुक. नमस्कार, मी शिल्पा देशमुख, जिजाऊ ब्रिगेड विभागीय अध्यक्ष. मी कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही आणि कोणत्याही नेत्याची समर्थकही नाही, पण एक आई, सामान्य महिला, एक समाजसेविका आणि समाजातील प्रश्नांवर आवाज उठवणारी नागरिक म्हणून आज मनातील काही प्रश्न मांडावेसे वाटतात. कारण आज परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की सामान्य माणसाचा आवाज कुठेतरी दबला जात आहे आणि राजकारणाचा दिखावा मात्र दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आज सोशल मीडियावर, वर्तमानपत्रांमध्ये आणि टीव्हीवर आपण पाहतो की काही मंत्री इंधन बचतीसाठी बुलेटवरून प्रवास करत आहेत. काही जण पायी चालत आहेत, तर काही जण जनतेमध्ये जाऊन फोटो सेशन करत आहेत. हे पाहून प्रश्न पडतो की हा खरोखर जनतेसाठी असलेला संवेदनशीलपणा आहे का की फक्त लोकांना दाखवण्यासाठी केलेला एक देखावा. कारण जर खऱ्या अर्थाने जनतेची काळजी असती तर आज शेतकरी आत्महत्या का करत आहेत? आजही शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली का दबला जात आहे? शेतमालाला योग्य भाव का मिळत नाही? वीज, पाणी, खतं, बियाणे या मूलभूत प्रश्नांसाठी शेतकऱ्याला आंदोलने का करावी लागतात? राजकारणी नेते शेतकऱ्यांच्या बांधावर जातात, फोटो काढतात, मोठमोठी भाषणं देतात, पण निवडणूक संपली की त्याच शेतकऱ्याला पुन्हा वाऱ्यावर सोडून दिलं जातं. हा शेतकरी फक्त मतांसाठी आहे का? त्यांच्या आयुष्याची किंमत फक्त निवडणुकीपुरतीच आहे का? आज महाराष्ट्रात आणि विशेषतः नाशिक जिल्ह्यात अनेक गंभीर प्रश्न उभे आहेत. खराब प्रकरण असो, बाल बलात्काराच्या वाढत्या घटना असो, पेपर फुटीचे प्रकार असो किंवा महिलांवरील अत्याचार, समाजात अस्वस्थता वाढत चालली आहे. पालक घाबरले आहेत. मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात येत आहे. पण या विषयांवर कठोर आणि ठोस कारवाई करण्याऐवजी फक्त बैठका, घोषणा आणि राजकीय आरोप प्रत्यारोप दिसतात. आज परिस्थिती अशी झाली आहे की गुन्हेगारांना भीती उरलेली नाही आणि सामान्य माणसाला न्याय मिळण्याची आशा उरलेली नाही. कायद्याचा धाक कमी होत चालला आहे आणि सत्तेचा माज वाढत चालला आहे. हे चित्र खूप वेदनादायक आहे. आजचा तरुण दिशाहीन होत चालला आहे. बेरोजगारी वाढत आहे. पेपर फुटीमुळे मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांचं मनोबल तुटत आहे. आई वडील मुलांना शिकवण्यासाठी आयुष्यभर कष्ट करतात आणि काही लोक पैशांच्या जोरावर संपूर्ण व्यवस्थेशी खेळ करतात. हा अन्याय नाही का? महिलांच्या सुरक्षेवर मोठमोठ्या घोषणा दिल्या जातात, बेटी बचावचे नारे केले जातात, पण वास्तवात महिलांना सुरक्षित वातावरण मिळतंय का? लहान मुलींवर अत्याचार होत आहेत, महिलांवर अन्याय होत आहेत आणि समाज फक्त काही दिवस संताप व्यक्त करून पुन्हा शांत होतो. हीच का प्रगती? आज राजकारण हे समाजसेवेपेक्षा प्रसिद्धीचं मात्रपण आहे. जनतेच्या प्रश्नांपेक्षा स्वतःची प्रतिमा मोठी करण्याची स्पर्धा सुरू आहे. जनतेला रस्ते, रोजगार, सुरक्षा, शिक्षण आणि न्याय हवा आहे, पण त्यांना मिळत आहे फक्त भाषण आणि आश्वासन. मी कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही, पण जो कोणी सत्तेत आहे त्याने जनतेसमोर उत्तरदायित्व स्वीकारलं पाहिजे. कारण सत्ता ही जनतेने दिलेली असते आणि जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्याचा अधिकार कोणालाही नाही. आज गरज आहे ती दिखाव्याची नाही तर प्रामाणिक कामाची आहे. गरज आहे ती फोटो सेशनचे नाही तर शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याची आहे. गरज आहे ती मोठमोठ्या भाषणांची नाही तर महिलांना आणि मुलींना सुरक्षित आयुष्य देण्याची आहे. हा महाराष्ट्र संतांचा आहे, विचारांचा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या न्यायाचा आहे. इथे अन्याय, भ्रष्टाचार आणि दिखाव्याचं राजकारण कधीच टिकणार नाही. जनता सर्व पाहते आहे आणि योग्य वेळी उत्तरही देईलच. त्यामुळे आता आम्हाला शिवाजी सारखा महाराज छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा हवा आहे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्ते राशी.